नमस्कार. कधीकधी अगदी सामान्य दिसणाऱ्या गोष्टींमध्येच ना काहीतरी असामान्य दडलेलं असतं. आज आपण अशाच एका छोट्याशा पण पौष्टिकतेने अक्षरशः ठासून भरलेल्या हिरव्या वाटाण्याबद्दल बोलणार आहोत. चला तर मग याची खरी ओळख करून घेऊया. प्रश्न अगदी साधा आहे नाही का? पण ह्या इवल्याशा दाण्यामध्ये आरोग्याचा एक मोठा खजिना लपलेला आहे आणि आज आपण हाच खजिना उलगडून पाहणार आहोत. तर मग हा छोटासा वाटाणा पोषणाच्या बाबतीत इतका खास का मानला जातो? म्हणजे अशी कोणती पोषक तत्व आहेत जी त्याला एक पॉवर हाऊस बनवतात? चला बघूया. याचं शास्त्रीय नाव आहे पायसम सटाइवम, पण आपण त्याला आपल्या सोप्या भाषेत वाटाणाच म्हणूया. आपल्याकडे हिवाळ्यात याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. आणि का नाही होणार? याचा तो सुंदर हिरवा रंग, ती गोडसर चव आणि पौष्टिक गुणधर्म यामुळे तो सगळ्यांचाच आवडता आहे. जरा विचार करा, या लहानशा दाण्यात काय काय आहे? प्रथिने, फायबर, विटॅमिन ए, सी, के आणि इतकंच नाही तर आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी महत्त्वाची खनिजं सुद्धा. म्हणजे शरीराला ताकद देण्यासाठी आणि पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी यात आहेत. यातल्या दोन गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रथिने आणि दुसरं म्हणजे फायबर. प्रथिने आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागतात, तर फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम करतं. आणि हो, याच फायबरचा एक थेट फायदा म्हणजे वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. कसं? तर वाटाणे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, मग उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे जे वजन कमी करायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बरं, आता हे बघूया की ही सगळी पोषक तत्व एकत्र येऊन आपल्या आरोग्यासाठी नेमकं काय काम करतायत. वाटाण्याचे आरोग्यदायी फायदे खरंच खूप आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. ह्यातल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात आणि आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा वाटाणा खूपच फायदेशीर आहे. त्यात असलेली अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि यामुळे साहजिकच हृदयरोगाचा धोका कमी व्हायला मदत होते. सुंदर त्वचा आणि मजबूत केस कोणाला नको असतात, बरोबर ना? वाटाण्यामधलं विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार बनवतात, तर केसांची मुळं मजबूत करून केस गळती कमी करायलाही मदत करतात. मधुमेहींसाठी तर वाटाणा खूपच उपयुक्त आहे, कारण त्यातलं फायबर रक्तातील साखर हळूहळू शोषून घ्यायला मदत करतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाटाणा हा सगळ्यांसाठी आहे. लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक यात आहेत, तर दुसरीकडे वृद्धांमध्ये ऊर्जा वाढवून अशक्तपणा कमी करण्याची ताकदही यात आहे. आतापर्यंत आपण आरोग्याच्या फायद्यांबद्दल बोललो, पण वाटाण्याची खरी जादू तर त्याच्या चवीत आणि स्वयंपाकघरातल्या त्याच्या अष्टपैलू भूमिकेत आहे. चला बघूया कसं ते. शेतापासून आपल्या ताटापर्यंतचा वाटाण्याचा प्रवास तसा खूपच सोपा आहे. थंड हवामानात तो उत्तम वाढतो. अर्थात ताजे वाटाणे सगळ्यात पौष्टिक असतात, पण ते फ्रीजमध्ये ठेवून किंवा वाळवूनही आपण वापरू शकतो. आणि स्वयंपाकघरात तर तो खरा स्टारच आहे. मसालेदार आमटी असो, चविष्ट पुलाव, गरमागरम सूप किंवा कुरकुरीत कटलेट, वाटाणा प्रत्येक पदार्थाची चव वाढवतो. त्याची ही लवचिकता खरंच कमाल आहे. याचं मुख्य कारण आहे त्याची नैसर्गिक गोडसर चव. हीच चव तिखट, मसालेदार पदार्थांमध्ये एक वेगळाच समतोल साधते आणि पदार्थाला अधिक रुचिकर बनवते. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? चला या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना एकदा एकत्र जोडून पाहूया. मुद्दा अगदी सोपा आहे. हे 3 शब्द हिरव्या वाटाण्याचं अगदी अचूक वर्णन करतात. चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यदायी. यापेक्षा जास्त काही सांगायची गरजच नाही, नाही का? म्हणूनच आपल्या रोजच्या जेवणात वाटाण्याचा नियमितपणे समावेश करणं हा निरोगी राहण्याचा एक सोपा आणि तितकाच स्वादिष्ट मार्ग आहे. यामुळे शरीराला संपूर्ण पोषण मिळतं आणि ते आतून मजबूत बनतं. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. निसर्गाने दिलेला हा पौष्टिक खजिना आपल्यासाठी इतका सहज उपलब्ध आहे, पण आपण त्याचा खरोखरच पुरेपूर फायदा उचलत आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.